असं आहे की तुम्ही बघितलं असाल की हे 14 दिवसाचं अधिवेशन झालं आणि 14 दिवसाच्या अधिवेशन मध्ये सभागृहाच्या कामकाजाचा वेळ हा फक्त 5 मिनिटं वाया गेला. फक्त 5 मिनिटं वाया गेला आणि पर डे जवळजवळ 8 तास आणि 30 मिनिटं म्हणजे 14 दिवसामध्ये 130 तासांपेक्षा अधिवेशन चाललं. पण 130 तासांपेक्षा अधिवेशन चालून सुद्धा तुम्ही जर बघितलं असाल तर शेवटी बऱ्याच वेळेला सभागृहामध्ये मंत्री नाहीत म्हणून त्या ठिकाणी आरडाओरडा करावा लागत होता. बऱ्याच वेळेला अधिकारीच गॅलरीमध्ये नाहीत म्हणून त्या ठिकाणी अध्यक्षांनाच नाराजी व्यक्त करावी लागली. आणि एवढं करून आपण जर बघितलं तर सभागृहाचं कामकाज जे मुख्य असतं ते मुख्य कामकाज किती झालं तर मुख्य कामकाज सभागृहामध्ये एकूण ज्या लक्षवेधी आल्या त्या 2137 आल्या. चर्चा किती झाली लक्षवेधींवर तर फक्त 65 झाली. प्रश्न किती आले प्रश्न आले 9055 आले. सभागृहामध्ये प्रश्नांवर चर्चा किती झाली 58 प्रश्नांवर फक्त चर्चा झाली त्या ठिकाणी. तिसरी गोष्ट आपण जर बघितलं तर इथं अनेक गोष्टी म्हणजे चर्चा सभागृहामध्ये विधेयक किती मंजूर झाली तर 22 पैकी 21 विधेयक मंजूर झाली. 14 दिवस सभागृह चालून 8.5 तास सभागृह चालून शेवटी 11 विधेयक शेवटच्या 2 दिवसामध्ये मंजूर करून घेतली गेली. ती मंजूर करा मंजूर करा मंजूर करा म्हणजे जे मुख्य कामकाज असतं प्रश्नोत्तर असतील लक्षवेधी असेल अल्पसूचना असेल त्याचबरोबर विधेयक असतील अशासकीय कामकाज असेल हे मुख्य काम हे वेळेत काही कधी पूर्ण झालं नाही आणि व्यवस्थितपणे सुद्धा झालं नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता आवश्यक असतो याची प्रकर्षानं या अधिवेशनामध्ये जाणीव झाली. नाही विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ कमी मिळतोच. सध्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्यावर सगळ्या बाजूने अन्याय होतोय. सरकारकडून विरोधी पक्षांच्या मतदारसंघामध्ये निधी द्यायचा नाही. सरकारकडून विरोधी पक्षांच्या मतदारसंघामध्ये गावावरून ओळून टाकलेले नको असलेले अधिकारी द्यायचे आणि तिथे त्यांना त्रास द्यायचं काम करायचं. तशाच पद्धतीनं सभागृहामध्ये सुद्धा त्यांना संधी देण्याचं काम जे त्यांचा हक्क आहे सभासदांचा तो जाणीवपूर्वक डावलण्याचं काम केलं जातं ही वस्तुस्थिती. असं आहे की आम्ही सुद्धा तेच शोधत होतो की जनतेला काय मिळालं महाराष्ट्राला काय मिळालं. पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी मार्फत जनतेच्या पदरामध्ये मग विद्यार्थी असतील ती पेपर फुटी का होते म्हणून त्याचा जाब विचारला. महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न असेल त्या महिलांच्या अत्याचारावर पायबंद घालण्यामध्ये सरकार किती कमी झालंय हे आम्ही उदाहरणादाखल त्या लक्षात आणून दिलं. त्या ठिकाणी 5, 6, 7, 8, 4 दिवस प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला त्याच्याबद्दल 101 ची चर्चा घडवून आणून सभागृहामध्ये त्या जे कोणी त्याचे पूरग्रस्त बाधित होते जे कोणी दुर्दैवानं ज्यांचा मृत्यू झाला रस्ते पूल कोसळले त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही केला. पण सरकार गंभीर नाही. त्या ठिकाणी मिसिंग लिंक 6-7 देशांची टेक्नॉलॉजी आणली म्हणून मोठेपणा मिरवणारे लोक 240 पर किलोमीटरच्या स्पीडनी वादळ झालं तरी सुद्धा ह्या पुलाला काय होणार नाही अशी मोठी छाती बडवून सांगणारे लोक 70 ते 80 किलोमीटर ताशी स्पीडनी वादळने वाराच झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी मिसिंग लिंकची काय अवस्था झाली ही तुम्ही सर्वांनी बघितली. आणि म्हणून जी जी गोष्ट आमच्या समोर आली शिक्षणाचा विषय असेल त्या संदर्भातला असेल जी जी गोष्ट आमच्या समोर आली ती गोष्ट सरकारच्या समोर मांडण्याचं काम आम्ही केलं. सरकारकडून योग्य त्या प्रकारचं उत्तर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु सरकार कुठल्याही बाबतीत गंभीर नाही. सरकारला फक्त आणि फक्त पुरवणी मागण्या 97-97 हजार कोटी रुपयाच्या मंजूर करून घेण्यातच इंटरेस्ट होता. त्याच्या पलीकडे सरकारला काही इंटरेस्ट नव्हता. आणि म्हणून कधी कधी अध्यक्षांना सांगावं लागलं की अर्ध्या तासाच्या आतमध्ये राज्याच्या मुख्य सचिवांना इथे यायला सांगा मंत्र्यांना यायला सांगा. अर्थात याच लोकांनी अगोदर लाडवलं होतं
आम्ही जेव्हा सांगत होतो की अधिकारी नाही बसत नाही तर नाही बसले तरी चालतील म्हणून म्हणणारे हेच लोक आता त्यांना कळून चुकलं आणि म्हणून आमचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला, परंतु सरकारकडून जनतेच्या बाबतीत कुठल्याही संवेदना नव्हत्या. ते संवेदनाहीन असलेलं सरकार, त्याच्याकडून आम्हाला जनतेला न्याय फार आमच्या अपेक्षेप्रमाणे देता आला नाही. जयंतराव मोदी.